आज शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी या ठिकाणी आंदोलन घेण्यात आलं। खरं तर गेल्या 8 दिवसापासून शेतकरी पुत्र विजयकुमार घाडगे हे उपोषणाला बसलेत, पण याची गांभीर्याने दखल घेतली नाही म्हणून अख्ख्या तालुक्यातील शेतकरी बांधव जागा झाला आणि एक आव्हान आम्ही सगळ्या पक्षाच्या लोकांनी केलं आणि त्या ठिकाणी आज रस्त्यावर सगळे शेतकरी उतरले। त्यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की शेतकऱ्याच्या सोयाबीनला 8,500 भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे आणि 23-24चं जे आम्हाला मिळाला पाहिजे होतं विमा, तो विमा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे। या 3 प्रमुख मागण्यासाठी हे आमचं आंदोलन होतं। काय भूमिका असणार आता यापुढे जर सरकारनं नाही दखल घेतली तर यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही छेडू आणि शिवसेनेचे आंदोलन कसे असतात हे या लोकांना माहीत आहे आणि म्हणून शिवसेना स्टाईलनं या पुढचं आंदोलन आम्ही घेऊ। सोयाबीनला 8,500 रुपये भाव, संपूर्ण कर्जमुक्ती, 23-24चा पीक विमा मिळावा म्हणून गेले 8 दिवस झालं विजयकुमार घाडगे पाटील उपोषणाला बसलेत। प्रशासन यांच्याकडे बघायला तयार नाही। दुसरी गोष्ट, शेतकऱ्याचा आक्रोश, शेतकऱ्यांनी स्वतः आज ह्या रस्ता रोकोमध्ये आलेत आणि सरकारला इशारा देण्यासाठी आज झाकी आहे। अजून आंदोलनाची येणाऱ्या काळात बाकी मोठी आहे। आमची अशी विनंती आहे आंदोलनातून, या तालुक्याचे आमदार कृषी आपलं सोयाबीन परिषदेवर केंद्रात आहेत, या मतदारसंघातले एक माजी आमदार कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत पाशा पटेल साहेब, या दोघांनीही संवेदना जाग्या करून शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी या उपोषण स्थळावर घाडगे पाटलाकडे येऊन लवकरात लवकर उपोषण सोडावं अशीच आमची शेतकरी म्हणून विनंती आहे। काय त्यांची मागणी आहे? कसं सोयाबीनला 8,500 रुपये भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्याचं संपूर्ण कर्जमुक्त झालं पाहिजे आणि 23-24चा 100% पीक विमा मिळाला पाहिजे। ह्या गोष्टीसाठी विजयकुमार घाडगे पाटील बसलेले आहेत। भूमिका आज रस्ता रोको केलेला आहे, शासनाला कळवून केलेला आहे, पण आता शेतकरी आज या सरकारला गुडघे टेकायला लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। शिवाजी महाराजांची रणनीती आम्ही आखू, शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवू आणि या सरकारला गुडघे टेकायला लावल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसणार नाही।